टाइम टेबल बनवतो पण ते फॉलोच होत नाही. समजत नाही काय करू आणि काय नको. तर तू एकटा नाहीस, हा प्रॉब्लेम सर्वांचा आहे आणि त्याच प्रॉब्लेमचं फिक्स सोल्युशन या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. नमस्कार, मी यश आणि स्वागत करतो तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल, लवकरात लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये अशा काही 5 टिप्स सांगणार आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा टाइम टेबल पण फॉलो होईल, त्याचबरोबर तुमचा स्टडी पण इफेक्टिव्ह होईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला सुरू करूया. तर ह्यामध्ये तुमची पहिली टिप असणार आहे की जो काही तुमचा फ्री टाईम आहे तो पहिले नोट करून घ्या. जसं की जो तुमचा कॉलेजचा टाईम आहे, जो तुमचा ट्युशनचा टाईम आहे, त्याचबरोबर जो तुमचा रेस्ट घ्यायचा टाईम आहे तो पहिले लिहून घ्या आणि तो टाईम सोडून तुमचं टाईम टेबल बनवायला चालू करा. मित्रांनो, बरेचसे मुलं या ठिकाणी चूक करतात, जे की टाईमच बघत नाही आणि कोणत्या पण टायमिंगला कोणता पण सब्जेक्ट घेऊन चालू करून देतात. त्यामुळे सर्वात आधी काय करायचं आहे, तुमचा फ्री टाईम काढायचा आहे आणि त्यामध्येच तुमचं शेड्यूल बनवायला चालू करायचं. तर टिप नंबर 2 सब्जेक्ट रूल म्हणजेच काय मित्रांनो, मोटिवेशनमध्ये येऊन आपण काय करतो, एकाच दिवसात 5 सब्जेक्ट करील, 6 सब्जेक्ट करील आणि यामुळे तुमचं टाईम टेबलच फॉलो होणार नाही. त्यामुळे काय करा, मॅक्सिमम एका दिवसात 3 सब्जेक्ट घ्या आणि त्याचबरोबर एक रिव्हिजनचा स्लॉट ठेवा. त्याने काय होईल, तुमचं माइंड फ्रेश राहील, त्याचबरोबर तुमचं ब्रेन फोकस्ड राहील. त्यामुळे तुमचा अभ्यास पण चांगला होईल आणि प्लस तुमचं टाईम टेबल पण फॉलो होईल. त्यामुळे हा रूल इम्पॉर्टंट आहे. टिप नंबर 3, 1 शॉट इक्वल टू 1 टॉपिक. म्हणजेच जर तुम्ही एक तासाचा स्लॉट जर डिक्लेअर करताय तर त्यामध्ये नुसतं जो सब्जेक्ट आहे त्याचं नाव न लिहिता त्या टॉपिकचं नाव लिहा प्लस त्या सब्जेक्टचं नाव लिहा. जेणेकरून काय होईल, तुमच्या माइंडला डिटेक्ट होईल की ह्या तासामध्ये आपल्याला हा टॉपिकच कंप्लीट करायचा आहे. म्हणजेच आपल्यावर जास्त पण बर्डन नाही आहे आणि हे आपल्याकडून कंप्लीट होणार आहे. जर तुम्ही असं केलं तर नक्कीच तुमचं जे काही टाईम टेबल आहे ते फॉलो होणार आहे. प्लस जेव्हा पण आपण काही स्मॉल अचीवमेंट कंप्लीट करू तेव्हा आपल्याला मोटिवेशन भेटेल आणि अजून आपण पुढचं टाईम टेबल फॉलो करू. त्यामुळे हा रूल नक्की फॉलो करा. टिप नंबर 4, बफर टाईम ठेवा. मित्रांनो, बफर टाईम म्हणजे काय, असा एक फ्री स्लॉट मिनिमम 30 मिनिटाचा असला पाहिजे की त्यामध्ये आपण आपले बॅकलॉग्स क्लिअर करू शकू. मित्रांनो, बऱ्याचशा मुलांचं टाईम टेबल का फॉलो होत नाही, कारण त्यांचे बॅकलॉग राहून जातात आणि ते कंप्लीट करायला आपण कुठे टाईमच ठेवत नाही. त्यामुळे बऱ्याचशा मुलांचे बॅकलॉग राहतात आणि त्याचमुळे आपलं टाईम टेबल फॉलो होत नाही. त्यामुळे हा बफर टाईम खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मिनिमम 30 मिनिटाचा तरी बफर टाईम आपल्या रोजच्या टाईम टेबलमध्ये असलाच पाहिजे. टिप नंबर 5, वीकली रिव्ह्यू. मित्रांनो, आपण टाईम टेबल बनवतो. समजा जर मी 1 वीकचं टाईम टेबल बनवलं तर ते मी आठवड्यातल्या एका दिवसाला ते रिव्ह्यू पण केलं पाहिजे की ह्यामधले कोणते टॉपिक मी कंप्लीट केलेले, कोणते टॉपिक माझे बाकी आहे, कोणता माझा बॅकलॉग आहे. त्या टॉपिकला मी पुढच्या शेड्यूलमध्ये कसं एंटर करता येईल, त्याचबरोबर माझं पुढचं शेड्यूल पण कसं व्यवस्थित चालेल. त्यामुळे रिव्ह्यू करणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, बरेचसे मुलं रिव्ह्यूज करत नाही, त्यामुळे त्यांचं पुढचं टाईम टेबल पण बनत नाही आणि हे पण टाईम टेबल फॉलोच होत नाही. त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मित्रांनो तुम्ही जर हे 5 टॉपिक, हे 5 ट्रिक्स जर तुम्ही तुमच्या टाईम टेबल बनवण्यासाठी वापरल्या तर नक्कीच तुमचं टाईम टेबल हे इफेक्टिव्ह असणार आहे. त्याचबरोबर ते तुमचं टाईम टेबल फॉलो पण होणार आहे. अशा टिप्ससाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करून ठेवा.